हॅलो एवढे वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. आता समोर आपल्याला एक मसनो पॉईंट दिलेले आहे, मेद, मज्जा आणि वसा. आता मेद म्हणजे काय ते बघूया मित्रांनो. तर त्यामध्ये जर बघितलं तर मेद यासाठी श्लोक आलेला आहे. तृतीय मेदोधरा मेदो ही सर्वम भूतनामोस्त दुरस्तम अन्व अस्तिशुश्च महत्सु मज्जा भवंती सुश्रू शरीरस्थान 4:12 हा श्लोक आलेला आहे की 7 सप्तधरा कलापैकी तिसरी कला ही मेदोधरा कला त्यांनी सांगितलेली आहे आणि यालाच आपण ॲडिपोस टिश्यू किंवा फॅट असे म्हणतो. आता ही जी कला आहे मित्रांनो ही अन्वास्तिशुश्च महत्स मज्जा भवंती म्हणजे त्याचे स्थान हे प्राणीमात्रांच्या अस्तींच्या खाली आणि आत म्हणजे त्वचेखाली तसेच लहान अस्तीमध्ये ते प्रामुख्याने आढळतात, म्हणून त्यांना आपण मेद असे म्हणतो. आता हे मेद जर बघितलं मित्रांनो तर हे स्किनच्या खाली आपल्याला ॲडिपोस टिश्यू किंवा फॅट हे मॉडर्ननुसार आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर यामध्ये अजून सांगण्याचं काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की 7 कलापैकी तिसरी कला म्हणून आहे आणि हे MCQच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर जर गेलो आपण तर समोर येते ते म्हणजे मज्जा. आता ह्याच्यासाठी पण श्लोक आलेले आहे आणि ते श्लोक काळजीपूर्वक बघा. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर स्थूल अस्तिषु विशेषण मज्जा त्वभ्यंतरम अस्त्रित अथरशिव सरक्तम मेद उच्चते. सुश्रू शरीरस्थानमधून आलेलं आहे की ते म्हणतात की स्थूल अस्तिषु स्थूल अस्तींच्या आत पोकळीमध्ये जे असते त्यांना आपण मज्जा असे म्हणतो आणि या व्यतिरिक्त जे लहान अस्ती असतात त्यामध्ये सरक्त मेद असतो आणि अशा पद्धतीने जे स्थूल अस्ती असते त्यामध्ये मज्जा असते आणि जे लहान अस्ती असतात त्यामध्ये सरक्त मेद असतो. आता तेच मॉडर्नच्या कन्सेप्टमध्ये जर बघितलं तर सरक्त मेद म्हणजे रेड बोन मॅरो आणि मज्जा म्हणजे येलो बोन मॅरो, हे लक्षात राहू द्या. तर ते म्हणतात की हे मोठ्या अस्तींच्या आत नाही. त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर समोर येते ते म्हणजे वसा. आता यालाच आपण मॉडर्नमध्ये फॅशिया असे म्हणतो. आता याच्यासाठी सुद्धा श्लोक आलेले की शुद्ध मासस्य यस्नेह सा वसा परिकीर्तित. सुश्रू शरीरस्थानमधून आलेले की शुद्ध मासाचा जो स्नेह भाग आहे त्याला आपण वसा असे म्हणतो आणि त्याचा मास धातूपासून उपधातू स्वरूपामध्ये वसाची उत्पत्ती झालेली असे त्यांनी सुश्रू शरीरस्थानमधून हे आलेले आहे. तर हे चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. यांचे तुम्हाला प्रमाण विचारले जातात. आता आपण प्रमाण शरीरमध्ये त्यांचे प्रमाण बघितलेले, इथं पण ते त्यांनी सांगितलेले की मज्जाचं जर प्रमाण जर बघितला तर हे 1 अंजली प्रमाण येते. त्याच्यानंतर मेदमध्ये 2 अंजली येते आणि वसामध्ये 3 अंजली येतात. अशा पद्धतीने ते एक समोर वाढत जाते जसे जसे धातू असतील तसे. अशा पद्धतीने हे जे सर्व मसनो पॉईंट होते या अस्थि शरीरमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश केलेला आहे आणि ते जसंच तसंच लक्षात ठेवा आणि पेपरमध्ये हमखास विचारतात. तर आता यांच्यामध्ये महत्त्वाचं जर बघितलं तर अस्तींचे जे प्रकार आहेत मित्रांनो